नमस्कार, मी राधिका आणि राधिका's ट्रॅव्हल डायरीज या आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलवर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आम्ही एका वेगळ्या नॅशनल पार्कमध्ये आलेलो आहे, एका नवीन नॅशनल पार्कमध्ये आलेलो आहे, जिथे आम्ही आधी आलो नव्हतो. आणि हे सुद्धा एक प्रसिद्ध नॅशनल पार्क आहे अमेरिकेमधलं. आणि उन्हाळा सुरू आहे, त्याच्यामुळे उन्हाळ्यामध्ये इतक्या ॲक्टिव्हिटीज असतात करण्यासाठी आणि खूप छान छान फुलं बहरत असतात आणि कधी चेरी पिकिंग असतं, स्ट्रॉबेरी पिकिंग असतं आणि लव्हेंडर फार्मची सुद्धा इथे टूर असते. तर लव्हेंडर फार्म काय असतं हे पाठीमागच्या वर्षी आम्हाला थोडं खूप उत्सुकता होती आणि पाठीमागच्या वर्षी आम्हाला काही व्हिजिट करता आलं नाही, पण यावर्षी आम्ही प्लॅन केलेली आहे लव्हेंडर फार्मची व्हिजिट आणि पोहोचलेलो आहे या लव्हेंडर फार्ममध्ये. तर सगळीकडे जर बघितलं तर शेती आहे लव्हेंडर फार्मची. तर पाहायचं आता हे लव्हेंडर फार्म म्हणजे नक्की काय आहे आणि कसं आहे ते. तर लव्हेंडर फार्म पाहूयात. आणि लव्हेंडर ऑलिम्पिक नॅशनल पार्कमध्ये तसं पाहायला खूप ठिकाणं आहेत, खूप छान छान ठिकाणं आहेत. आणि खरं तर 3-4 दिवस लोक इथे राहून हे ऑलिम्पिक नॅशनल पार्क एक्सप्लोर करतात. आम्ही मात्र आज एकच दिवसासाठी आलेलो आहे. तर सगळ्यात आधी आम्ही इथे लव्हेंडर फार्म पाहणार आहे आणि मग त्याच्यानंतर इथे ऑलिम्पिक गेम फार्म पण आहे, जिथे आपल्याला पाळीव प्राणी दिसतात. पाळीव प्राणी म्हणण्यापेक्षा थोडे हिंस्र प्राणी सुद्धा असतात, जसं की अस्वल. तर त्यांना आपण खायला देऊ शकतो, म्हणजे आपल्या गाडीमधून त्यांना ते ब्रेड वगैरे देतात, ते आपल्याला ते आपण तिथून घ्यायचं आणि मग त्यांना खायला द्यायचं. तर ही मुलांसाठी खूप छान ऍक्टिव्हिटी असणार आहे. आणि अजूनही काही प्लॅन्स आहेत, तर मी जसा जसा आपला व्लॉग पुढे जाईल तसं मी शेअर करेलच. तर चला सगळ्यात आधी बघूयात आपण हे लव्हेंडर फार्म कसं आहे. आणि ऊन पडलेलं आहे छान. खरं तर मगाशी क्लाउडी वेदर दाखवत होतं, पण आता छान ऊन पडलंय, त्याच्यामुळे हे लव्हेंडर फार्म पाहायला सुद्धा खूप छान वाटेल. चला बघूयात आपण लव्हेंडर फार्म कसं आहे ते. लेट्स गो. आम्ही आमच्या मित्रमंडळींबरोबर आलेलो आहे आणि 5 फॅमिली आहेत आज आम्ही एकत्र. त्यामुळे मजा येणार आहे. काही एंट्री फी वगैरे पण आहे का पाहायची. हे आहे लव्हेंडर फार्म. फिकट आणि डार्क लव्हेंडर कलरची फुलं आहेत. चहा. हाय, से हाय. शिवांश आलेला आहे आमच्या बरोबर आणि आम्ही इथे घेतोय चहा. कारण की चहा शिवाय ट्रिप अपूर्ण आहे. Eating tea. शिवांश इज ऑल्सो ड्रिंकिंग टी. चलो, आज आमच्या सोबत म्हणजे सगळ्या वयोगटातले मेंबर्स आहेत. आमची मैत्रीण आहे प्रियांका, त्यांचे सासरे आलेले आहेत आणि शिवांश पण आहे, तो 6 महिन्यांचा आहे. कलरची फुलं. आणि ही फुलं खरं तर आता उन्हाळ्यामध्ये रस्त्याच्या कडेला पण खूप दिसतात, पण एक सलग एवढी नाही दिसत. त्या साईडला खूप डार्क आहे आणि इथे फोटोशूटसाठी पण लोक येत असतात. फोटोशूट सुरू आहे तिथे. आतापर्यंत लव्हेंडर म्हणलं की रंगच समोर यायचा, पण लव्हेंडरची ही फुलं पहिल्यांदाच पाहिली. इथे फिकट आणि गडद अशा रंगांमध्ये ही लव्हेंडरची फुलं आहेत आणि खूप साऱ्या मधमाशा सुद्धा या फुलांवरती फिरतायत आणि त्या फुलांमधून मध गोळा करतायत. लव्हेंडरच्या या फुलांनी हे शेत मात्र खूप सुंदर दिसतंय आणि आजूबाजूला डोंगर आहेत, कारण की हे नॅशनल पार्क आहे, त्याच्यामुळे सगळीकडे हिरवळ आहे, म्हणून हा एरिया खूप सुंदर दिसतोय. आम्ही आता काय रे सारांश, मधमाशांचं घर बघायला चाललोय. सारांश, त्यांनी आता त्या एक आजी होत्या, त्यांनी सांगितलं की चावू पण शकतात, त्याच्यामुळे तुम्ही सारांश सागर नको यार, खूप जास्त आहेत बिया. सारांश नको, आपण नको जायला. ते बघ इथून मग ते मध वगैरे बनवण्याची सगळी प्रक्रिया. Of them is like a rest, their home. So they take it out the honey, like they pull the top one, and they get the honey out of it. And the bottom one is just their nest, like. सगळ्यात पुढे बघायची हौस झाला. खूप लोक आलेले आहेत हे लव्हेंडरची शेती पाहायला आणि प्रवेश शुल्क काहीच नाहीये. आपण फ्री मध्ये हे शेत पाहू शकतो, छान छान फोटोज काढू शकतो. हे आहे BNB फार्म. त्याचं छोटंसं त्यांनी इथे घर बनवलेलं आहे आणि इथे
पिकनिक एरिया. आता आमचं बघून झालेलं आहे फार्म. आम्ही जेवण करणार आहे. नाश्ता पण केलेला नाहीये खरं. 11:15 वाजलेत. आता नाश्ता आणि जेवण एकत्रच. चल बाळा, चल रन पिल्लू. सगळी लव्हेंडरची फुलं आहेत ही काढली. बहुतेक काय करतात बघूयात आपण याच्यापासून. शेताच्या बाजूला हा एक एरिया आहे जिथे लव्हेंडरची फुलं सुकवली जातात आणि फुलं सुकवून ती स्वच्छ केली जातात आणि त्याला बर्ड्स असं म्हणतात. तर त्या बर्ड्स पासून हे लोक इसेन्शियल ऑइल बनवतात, लव्हेंडर ऑइल बनवतात आणि मग ते लव्हेंडरचं तेल वापरून वेगवेगळे साबण बनवले जातात आणि कॅन्डल्स बनवले जातात आणि खाण्यामध्ये सुद्धा हे लव्हेंडरचं ऑइल वापरलं जातं आणि हे इथे तेल विकण्यासाठी सुद्धा उपलब्ध आहे. आपण इथे खरेदी करू शकतो. इथे जे हे गाईड आहेत ती सगळी माहिती सविस्तर सांगतात आणि हे जे बर्ड्स आहेत तर त्यांना आपण हात सुद्धा लावू शकतो. हे स्वच्छ न केलेले बर्ड्स आहेत आणि जे दुसऱ्या पेटीमध्ये आहेत ते स्वच्छ केलेले आहेत. तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला फरक जाणवतो. तर खूप छान अनुभव आहे हा मुलांसाठी सुद्धा की ती पूर्ण प्रोसेस मुलं पाहू शकतात की लव्हेंडरच्या फुलांपासून हे तेल कसं बनवलं जातं. I'm kidding, of course you can touch it. I know you already know the deal. I just like giving people a hard time. I love when I tell somebody they shouldn't touch it and they're still like, yeah, no, but we're doing this. It's more softer also. Much softer. So that's why we set aside this bud for you guys to touch. The texture is way different than that French. That's soft, fluffy, smooth. Now, in one season, we'll clean about 4,000 pounds of bud like this. That'll fill around 106 ounces. Oil, Now, the reason we have two isn't any different in design or function. We just have different sizes. Make oils, we don't hang it, dry it, clean it. We just bring it straight into the stove. I'll tell you, that is one of my favorite scents we have on the farm. It doesn't have to be How's yours. it? It's unique to what you think lavender. He is having one question. Okay. So this is a thermometer. It just measures the temperature as we're running that steam through. We're just keeping an eye on how hot it is. 3 होल्ड. तर इथे जे आहे तर इथे हे सगळे लव्हेंडर ठेवलेले आहेत आणि हे ड्राय करायला ठेवलेत आणि या इथे सांगितलं कशाला हो जा मी आले. तर या लव्हेंडर पासून जे आहे तर ते इसेन्शियल ऑइल बनवतात आणि इसेन्शियल ऑइल हे विकतात पण इथे आणि मग ते इसेन्शियल ऑइल वापरून परफ्यूम बनवतात लोक आणि परफ्यूम बनवू शकतो, कॅन्डल्स बनवू शकतो आणि वेगवेगळे प्रोडक्ट्स बनवू शकतो. ते त्यांनी आत्ता सांगितलं की इसेन्शियल ऑइल कसं बनतं ते. तर चला आता वेळ झाला आहे, पटकन आम्ही जेवण करून घेतो आणि मग आपण ॲनिमल फार्ममध्ये जाऊयात. क्लाइम ऑन अवर ट्रीज, दे आर व्हेरी ओल्ड अँड फ्रजाईल. झाडावर चढायचं नाही आहे. खूपच छान आणि पिकनिक एरिया आहे प्रॉपर. आले आले अरे खाने में ही पूरा दिन चला जाएगा. वही ना, एक ही टाइम पे अभी ओपन करो, बाद में ये नहीं करो. अरे मेन कोर्स अभी मत खोलो. या पिकनिक एरिया मध्ये हे चेरीचं झाड आहे आणि खूप छान छान चेरीज पण आहे त्याला पिकलेल्या. खरं तर इथे चेरी पिकिंग पण असतं. चेरी पिकिंगचं हे असं झाड असल्यामुळे स्टूलवरती चढून करायला लागतं. ते थोडं मोठं झाड आहे. खूप साऱ्या चेरीज आहेत. आणि याच्या शेजारीच हे ॲपलचं झाड आहे. इथे सफरचंदाचं छोटे छोटे सफरचंद आलेले आहेत. इथे सफरचंद पिकिंग सुद्धा असतं. ते बहुतेक सप्टेंबर मध्ये वगैरे असतं. छान आहे पिकनिक एरिया. झालं आमचं जेवण. आता थोड्या वेळात निघू ॲनिमल फार्मकडे. तर आत्ता दुपारचे वाजलेले आहेत 1:15 आणि खूप छान वेळ घालवला इथे. लव्हेंडर फार्म पहिल्यांदाच पाहिलं आणि खूप छान असं हे फार्म आहे आणि इथे लव्हेंडर फ्लेवर्स आईस्क्रीम सुद्धा मिळतं. तर आईस्क्रीम सुद्धा खूप छान आहे. तर इथून जवळच ऑलिम्पिक गेम फार्म आहे जिथे आधी मी सांगितलं तसं आपल्या गाडीमधून जाऊन आपण तिथे जे ॲनिमल्स आहेत त्यांना फीड करू शकतो, त्यांना खायला देऊ शकतो. तर मुलांसाठी खूप छान ॲक्टिव्हिटी आहे आणि ते फार्म सुद्धा 3 वाजता बंद होणार आहे. चला आता आपण डायरेक्ट ऑलिम्पिक गेम फार्ममध्ये भेटूयात. लव्हेंडर फ्लेवरचं आईस्क्रीम छान आहे.